हे आव्हान मी असणारा करतोय. मध्यंतरी असणारा ओबीसी मराठा वाद सुरुवात झाला नाही असं नाही, वाद सुरुवात झाला. शेवटी आपण बघितलं असेल की बा आमचं ताट वेगळं पाहिजे, तुमचं ताट वेगळं करा. शब्दप्रयोग काय झाला तो त्याच्यातला महत्त्वाचा असं मी मानतो की आम्ही असणारा मराठा समाजाला आमचा मोठा भाऊ त्या ठिकाणी मानतो. आम्ही असणारा मोठा भाऊ त्या ठिकाणी मानतोय. का तर काही नेत्यांनी, काही मराठा समाजाच्या नेत्याने आम्हाला कोणाच्या ताटातलं नको, आम्हाला असणारं वेगळं पाहिजे अशी भूमिका त्यावेळेस घेतली. हा जो मान आहे, हा जो सन्मान आहे, मी आवाहन करणार आहे मराठा समाजाला की त्यांनी जपलं पाहिजे. त्यांनी तो नुसता जपला नाही पाहिजे, तो मान आणि सान हा कायम राहील हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि ते बघायचं असेल तर राजकारणामधला नीतिमत्ता, राजकारणातली नीतिमत्ता पाळणाराच मराठा समाजाचा माणूस हा निवडून गेला पाहिजे, तरच समाजाची आनंद शान राहते हे लक्षात घ्या. तरच आनंद शान राहते हे आपण लक्षात घ्या. उद्याच्या साऱ्या कालावधीमध्ये जे मागच्या 4 महिन्यामध्ये किंवा 2.5 वर्षामध्ये आराम गारामाचं झालं, आराम गारामाचं पुन्हा चालू राहिलं, ते आज हा जो मोठा भाऊ म्हणून संबोधल्या जाते ते कदाचित पुढे संबोधल्या जाईल का असणारं शंका आहे. याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. याचं कारण मी या ठिकाणी म्हणतोय की उद्या आपण संबोधून तरी मिळणार आपल्याला काय? नीतिमत्ताच राहिलेली नाही, वैचारिक बैठकच राहिली नाही. काय खरं काय खोटं हे कळलं नाही. कुठल्या कुठल्या ह्याला पाठिंबा द्यायचा, कुठल्या ह्याला द्यायचा नाही, ही जी एक वैचारिक बैठक होती तीच संपलेली आहे. आणि ती वैचारिक बैठक एकदा संपली की मग आपल्या हाताला काही लागणार नाही, त्याच्यामुळे आपण सामान्य होतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आव्हान या ठिकाणी करतोय, असणारं करतोय की भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे बरबटलेला पक्ष आहे. आणि म्हणून मोदी आता बघत असाल खोट्यावरती खोटं बोलायला लागलेत. आम्ही SC STचं आंदोलन, SC STचं आरक्षण काढणार नाही. मोदीजी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, ही घटना जोपर्यंत राहील तोपर्यंत SC STचं आंदोलन राहील. ते कोणाला काढता येणार नाही. शिक्षणातला आणि सर्व्हिसमधलं आंदोलन कोणालाच काढता येत नाही. तुम्ही आता जे म्हणताय की हे काढून मुसलमानाला द्यायचं, याच्यामध्ये आम्हाला शंका येते की तुमचाच तो डाव असला पाहिजे असं आम्हाला वाटते. भूमिका तुमचीच आहे की संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे. ही भूमिका कोणाची आहे? तर नरेंद्र मोदीची भूमिका आहे, भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. संविधान बदललं तर आरक्षण गेलं, गेल्यानंतर आरक्षण कोणाला द्यायचं तर तुम्हीच सांगताय कोणाला द्यायचं. आणि म्हणून मित्रो, मोदी सारखा खोटारडा दुसरा तिसरा कोणीच मी या ठिकाणी पाहिलेला नाही. दुसरा तिसरा कोणीच पाहिला नाही.
पुण्याच्या असणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मोदीने या देशाला असुरक्षित करण्याच्या मार्गावरती आणलेला आहे. त्यांनी असुरक्षित मार्गावरती आणलेला आहे. मालदीव्स सारखं असणारं जे बेट आहे, मालदीव्स सारखं असणारं जे बेट आहे की ज्या बेटावरती अगोदरच्या सरकारने त्यांच्याशी करारनामा करून भारताच्या सुरक्षितेसाठी आणि बोटींचे चाचेगिरी करतात त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे आपलं सैन्य ठेवलं होतं. तिन्ही सैन्य ठेवलं होतं. मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये तिथल्या असणाऱ्या एका मंत्र्याने मोदी जे करतो त्याच्याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं, सोशल मीडियावरती कॉमेंट केली. ती कॉमेंट, ते वक्तव्य आल्यानंतर मोदीचा पारा हा 400 फूट वरती उडाला आणि म्हणाला की मी या देशाला आता धडा शिकवतो, या देशाला धडा शिकवतो, आणि टुरिझम बंद केलं. तिथल्या जनतेने, पंतप्रधानांनी सांगितलं एका मंत्र्यांनी केलेलं आहे, हे काही देशाने, मालदीव्स देशाने केलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही डोक्यामध्ये राग घेऊ नका. पण जगाचा नेता नरेंद्र मोदी याच्यावरती कसा काय बोलू शकतो, म्हणून त्यांनी कारवाई जशीच्या तशी ठेवली. मालदीवच्या पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही जर ऐकत नसाल ते काम करा, सैन्य तुमचं परत घेऊन जा, आम्हाला आता तुमचं सैन्य नको, आम्हाला आता तुमचं सैन्य नको. आणि मग हे विनंत्या करत बसले. ते म्हटले नाही तुमचं सैन्य घेऊन जा. मी आज असताना भारतीय जनता पक्षाला विचारतो की किती सैन्य होतं आणि किती सैन्य परत आणलंय, आणि उरलेलं सैन्य तुम्ही कधी परत आणणार हे सांगा. म्हणजे ज्या मालदीवच्या बेटावरती भारतीय सैन्य होतं, समुद्र मार्गाने होणाऱ्या हल्ल्याचं एका प्रकारचं भारताला सुरक्षिता होती, ती सुरक्षिता मोदीने घालवली हे आपण लक्षात घ्या. देश मोठा की मोदी मोठा, देश मोठा की मोदी मोठा. या कृतीमध्ये मोदीने देशापेक्षा स्वतःला मोठं मानलं. हे तुम्हाला मान्य आहे का? मी बीडच्या जनतेला असणारं आवाहन करतोय, मी बीडच्या जनतेला असणारं आवाहन करतोय की जो माणूस स्वतःला देशापेक्षा मोठा मानतो आणि त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये एवढी हिंमत नाही की त्याला असणारं विचारावान रोखावं, ज्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये एवढी हिंमत नाही की त्याला विचारावान रोखावं, RSS सारख्या संघटनेला सुद्धा ताकद नाही आणि मोदीला विचारावं की बा हे तू का केलंयस, अशा असणाऱ्या संघटनेच्या हातामध्ये पुन्हा ह्या देशाची सत्ता जाणार नाही, याची दक्षता आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. आपण पुन्हा ही लक्षात घेतली पाहिजे की अशा माणसाच्या हातामध्ये सत्ता जाता कामा नये. मित्रो, मोदीच्या असणाऱ्या ह्या वागणुकीला आणि ज्या पद्धतीने असणारं धार्मिक राजकारण, अतिरेकी धार्मिक राजकारण चाललेलं आहे,
त्याच्यामुळे जे भारतीय विदेशात होते, मोदी मोदी करत होते, फोदी फोदी करत होते, त्या सगळ्यांनी यावेळेस त्याच्या बाजूने हटले. ते आता नाहीत. का ते असं म्हणायला लागलेत की पंतप्रधानाला आम्ही त्याला भेटायला गेलो, त्यांनी असा वेगळा अर्थ काढला आणि वेगळा अर्थ काढल्यानंतर आमच्या आयुष्याला धोका निर्माण झाला, आमच्या आयुष्याला धोका निर्माण झाला. आणि म्हणून अनेक राष्ट्र की जे आपले मित्र राष्ट्र होते ते आता मित्र राष्ट्र राहणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये आहेत. मित्र राष्ट्र राहणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये आहेत. आणि म्हणून या सभेमध्ये बसलेले असतील अनेकांचे नातेवाईक अमेरिकेमध्ये असतील, इंग्लंडमध्ये असतील, युरोपमध्ये असतील किंवा मिडल ईस्टमध्ये असतील. त्यांचं संभाषण आपण जर ऐकलं तर ते म्हणत होते आम्हाला भीती कधीच वाटत नव्हती, पण आता आम्हाला असणारी एक भीती वाटते आणि ती म्हणजे आम्ही आलेल्या देशामध्ये सोडून जाऊन तुम्ही पुन्हा भारतामध्ये जा असं सांगण्याची पाळी येईल. ही भीती आहे, त्यांना भीती आहे. कशासाठी? तर मोदीच्या राजकारणामुळे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.